गोष्टी लक्षात येत असतात। आता वैज्ञानिक जे असतात निरनिराळे प्रयोग करत असतात, काही यशस्वी होतात, काही अपयशी येतात, अपयश आलं म्हणून ते कधी निराश होत नाही, ते परत पुढे प्रयोग करत असतात आणि यश मिळवत असतात। आपल्या परंपरा आणि विज्ञान ह्याच्यामधला फरक जो आहे तो फरक नेमका लक्षात घेतला पाहिजे। आपण एखाद्या मंदिराच्या समोरून गेलो तर आपले हात आपोआप जुळतात, ही परंपरा आहे। आपण त्याचा कधी विचार नाही करत किंवा आपण कशाचा हात जोडलेले आहे त्याचा विचार आपण करत नाही। आणि जर समजा तुम्ही हा प्रश्न विचारला तुमच्या आईला आगर वडिलाला किंवा आपण तिथं हात का जोडायचे, तर तुम्हाला उत्तर देण्याच्या ऐवजी गप्पच हा छान असं उत्तर मिळेल। तुम्हाला उत्तर काही वेगळं मिळणार नाही, कारण विज्ञान आणि बाकीचे जे असे पारंपरिकवादी असतात त्यांच्यामधला फरक एक आहे की विज्ञानवादी जो माणूस असतो तो सत्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि जे काही सत्य त्याला सापडतं ते सत्य सुद्धा तो अंतिम हेच माझं खरं आहे असा आग्रह करत नाही। त्याचा त्याने सांगितलेलं सत्य तो आव्हान करतो की याच्यापुढे अजून कोणी शोध लावला आणि वेगळेपण काही दाखवलं तर तेही मान्य करायचं असतं। पण आपल्या परंपरावादी असलेली जी कोणी संत म्हणत मंत्री तांत्री बापू बापू काकू हे जे सगळे मंडळी आहेत त्यांना मात्र प्रश्न विचारायचे नसतात। विज्ञान तुम्हाला प्रश्न विचारायला प्रवृत्त करतं, नव्हे तुम्ही प्रश्न विचारलेच पाहिजे असा आग्रह करतं। या सगळ्या विज्ञान प्रदर्शनांच्या पाठीमागचा जो हेतू आहे मुख्य तोच हेतू या ठिकाणी आहे। याच्यामधून आपण विज्ञानाची दृष्टी घेऊन जाणार आहोत। विज्ञानाची सृष्टी तर आपण सातत्यानं वापरतो। आता माझ्यासमोर जे माहिती तो आहे ज्याच्यामधून माझा आवाज मोठा होऊन तुमच्या कानापर्यंत येतो हे विज्ञानाने लावलेल्या शोधाचा उपयोग आहे। असा पदोपदी आपण विज्ञानाचा वापर करत असतो, तर याच्यामागची जी दृष्टी आहे ती दृष्टी घेण्याची गरज आहे। आणि मी आपल्याकडे फक्त एवढंच बोलतो आणि माझी